नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. आज 23 तारीख म्हणजे ज्या 5 राज्यात विधानसभा निवडणुका होत होत्या, त्यातल्या 3 राज्याच्या निवडणुका 8 तारखेला संपल्या, 8 एप्रिलला. बंगाल आणि तामिळनाडू येथे 23 तारखेला मतदान होतं. तामिळनाडूला एकाच फेजमध्ये म्हणजे आजच सगळं मतदान संपणार आणि बंगालमध्ये 23 आणि 28 असे 2 दिवस 29 असे 2 दिवस मतदान आहे. त्यामुळे पहिल्या फेजचं मतदान बंगालचं त्याच्यावर फोकस जास्त. कारण पूर्ण भारतामध्ये तसं पाहिलं तर आसाम भाजपाला वाटत होतं त्यांची सत्ता आहे, डबल इंजिनची सत्ता आहे, तिथे येण्यात आणि त्यांना इझी असतं. तामिळनाडूमध्ये ते फक्त पाऊल ठेवायला जागा पाहत आहेत. केरळमध्ये ते काँग्रेसला तिथे हरवण्यासाठी गेले होते. पॉंडिचेरी छोटं राज्य आहे, तिथे तो खेळ करू शकतात. पण त्यांचा सगळा फोकस बंगालमध्ये होता. कारण भाजप हा 2014 नंतर जो भाजपाचा विजय रथ आहे, तो नर्मदेच्या वर सगळं त्यांनी जवळ-जवळ कॅप्चर केलेला आहे. एक हिमाचल छोटं राज्य सोडलं किंवा पंजाब जर सोडलं, जम्मू काश्मीर तर काय राज्य राहिलंच नाही. त्यामुळे सगळीकडे भाजप आहे, डबल इंजिनची सरकार. पूर्वेकडे जाताना ओरिसा, आसाम. आसाम त्यांच्याकडे होतं. आसाम सोबत असल्यामुळे आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे पूर्वोत्तरची जी 7 छोटी-छोटी राज्य आहेत, 7 सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट ज्याला आपण म्हणतो. ते पहिलेच भाजपाच्या सोबत म्हणजे ते केंद्राच्या सोबतच असतात बाय अँड लार्ज. त्यामुळे ते सोबत होते. ओडिशा, बंगाल हे 2 राज्य होते जिथे त्यांना बिजू पटनाईकला म्हणजे बीजेडी, बिजू पटनाईक जनता दल होतं, बिजू जनता दल. नवीन पटनाईकला हरवणं मुश्किल होतं. आणि तिकडे दीदी, बंगालची शेरनी. पण ओरिसामध्ये त्यांनी खेळ केला. जसं बिहारमध्ये नितीश कुमारला समजावून रिटायर्ड केलं गेलं, राज्यसभेत पाठवलं गेलं. तसंच बीजेडी पूर्ण आतमधनं पोखरून ठेवली, आपले लोक भरलेत आणि भाजप सत्तेत आली. आता राहिला बंगाल. एक वेळा बंगाल त्यांच्या हातात आला, की पूर्ण उत्तर भारत आणि पूर्व त्यांच्या ताब्यात. नर्मदेखाली जर आलं तर महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात, पण गठबंधन. तिकडे आंध्र प्रदेश त्यांच्या ताब्यात, पण गठबंधन. कर्नाटकमध्ये ते मुख्य पोझिशन. तेलंगणामध्ये ते प्रयत्न करतायत नंबर 2, नंबर 1 व्हायला. पुढे तामिळनाडू आणि केरळ म्हणजे पूर्ण भारतव्याप्त भाजपा. पण बंगालमध्ये मागच्या वेळेला खूप मेहनत करून त्या 3 सीटवरनं 72 सीटवर आले आणि एक वेळा त्यांना वाटतं एक धक्का और. जर आपण 150 वर आलो तर सरकार बनवू शकतो. हालांकी ममता दीदींनी मागच्या वेळेला हे जरी 72-73 वर आले असतील, तरी ममतानी पण आपला आकडा 211 पर्यंत नेला होता, वाढवला होता. नुकसान तिथे काँग्रेस आणि लेफ्टचं झालं. आज पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बंगालचे 16 जिल्हे, त्यात 152 सीट्स आहेत विधानसभेच्या. कारण टोटल सीट्स 294 आहेत. त्यापैकी 152 विधानसभा क्षेत्रात आज वोटिंग होतं, मतदान होतं. आणि त्यातलं जवळ-जवळ 3,60,00,000 मतदारांनी मतदान केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या फेजमध्ये जे 2021 मध्ये या फेजमध्ये 82.64% म्हणजे जवळ-जवळ 83% मतदान झालं होतं पूर्ण. इथे 5 वाजेपर्यंतच जे एव्हरेज मतदान आहे, ते 89.93 म्हणजे जवळ-जवळ 90% मतदान झालं. आणि त्याच्यात जर 4-5% वाढलं, तर ते 52 म्हणजे 92 ते 95 सुद्धा जाऊ शकतं. आणि जर आंध्र प्रदेशसारखा खेळ झाला, 10%च वाढवून दिलं, रात्री 1 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जसं आंध्र प्रदेशमध्ये दाखवलं गेलं, तसं असलं तर काय मग ते 98 पर्यंत जाईल का?
कारण मोदी आहे तो मुमकिन आहे, काही होऊ शकतं. निवडणूक आयोग ज्या हिशोबाने काम करते त्या हिशोबाने. पण जे 152 सीट्स आहेत, त्यामध्ये 92 सीट्स टी-एम-सीकडे आहेत. त्यांचा मोठा शेअर आहे याच्यात. आणि जवळ-जवळ 59 सीट्स जे आहेत, ते भाजपाकडे आहेत. जे मतदान झालं 16 जिल्ह्यामध्ये, त्यात जर आपण पाहिलं, तर दार्जिलिंगमध्ये सर्वात जास्त मतदान झालं. 93.12%. त्याच्या पाठीमागे कुचबिहार दुसऱ्या नंबरवर 92.07%. तिसऱ्या नंबरवर वीरभूमी 91.55% आणि सर्वात कमी कालिम्पॉस तिथे 81.98 म्हणजे जवळ 82% झालं. सर्वात जास्त 93%, सर्वात कमी 82%. आणि हे 5 वाजताच आहे. म्हणजे मागच्या सर्वात कमी जिथे मतदान झालं, ते मागच्या एव्हरेज मतदानाच्या इतकंच आहे आणि बाकीचं सगळं वाढलं. हे वाढीव मतदानाचे मायने काय? कोणासाठी असणारे वाढीव मतदान? हे वाढीव मतदान भाजपसाठी आहे, की वाढीव मतदान बंगाली अस्मितेसाठी आहे. जे भाजपाचे अंधभक्त आहेत, जे भाजपा धार्जिन लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की सगळ्या हिंदू आता एकजूट झाला आणि त्यांनी भरपूर वोट दिलं, त्यामुळे भाजप येणार. पण ज्या बातम्या आम्ही ऐकतो किंवा ज्या लोकल लोकांशी जेव्हा बोललो वेगवेगळ्या जिल्ह्यात, तेव्हा असं कळलं, की जे खासकर अल्पसंख्याक आणि मागास मागासवर्गीय जे लोक मतदाता आहेत, त्यांनी प्लॅनिंग करून मतदान केलं. टी सोबत नाराजगी असली तरी टी-एम-सीला त्यांनी मतदान दिलं, कारण त्यांना भाजपा नको. कारण भाजप आल्यावर काय होईल? हे सारखं त्या धमक्यामधनं, की आता योगीचा बुलडोझर आम्ही आणू इथे वगैरे, वगैरे, वगैरे. त्यांनी लोकं घाबरून गेले आणि त्यांनी सांगितलं, की "नको बाबा, जिंकणारी ममता दिसते, ती एकटी लढते यांच्या विरुद्ध. त्यामुळे ममतेचे हात मजबूत करा." म्हणून ममतासाठी मतदाराच्या लाईनी लागल्यात. गावाच्या गावं मीटिंग घेऊन तय करून कामाला लागलेत. लेफ्टची सुद्धा काही लोकं होती, ते म्हणाले, "नाही, नाही, आपण आता इथे जायचं ममताला." कारण त्या लेफ्टला देण्याच्या चक्करमध्ये जर भाजप आली, तर आपल्याला त्रास होईल. दुसरी गोष्ट, एस-आय-आरनी इतकं त्रास दिला लोकांना, इतका त्रास दिला, त्या त्रासापायी लोकं हिरीला पेटले. म्हणजे आता एका घरात नवरा, बायको आणि मुलगी तिघांना नोटीस आली, की तुम्ही डाउटफुल आहात. तिघे तिथे प्रेझेंटेशन करायला गेले. तिघांना म्हणे डॉक्युमेंट जमा करा. काय पाहिजे म्हणे, एक कागद द्या कुठलातरी. त्यांनी पासपोर्ट दिलं. तिघांचंही पासपोर्ट घेतलं. पासपोर्टची कागद. त्यातला दोघांना मतदानाचा अधिकार आहे आणि म्हणजे मुलीला आणि वडिलांना अधिकार दिला आणि आईचा अधिकार गायब केला. त्यामुळे ती मुलगी आणि वडील सुद्धा भाजपला शिवाय घालत ममताला झकमारून मत देतात. एस-आय-आरमुळे इतके मतं काढलेत. 34 लाख लोकं डाउटफुल कॅटेगरीमध्ये आहेत. ज्यांच्यासाठी 19 ट्रिब्युनल बसवले. ते ट्रिब्युनल त्या 34 लाख केसेसना ऐकूच शकले नाही. त्यामुळं त्या 34 लाख लोकांचं भविष्य निवडणुकीनंतर ठरणार आहे. उद्या त्या 34 लाखापैकी 30 लाख जर मतदाता झाले, तर मग 30 लाख लोकांचा मतदानाचा अधिकाराचं काय? याचं कुठेतरी जबाबदारी कोणी स्वीकारली पाहिजे आणि ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे. कारण आपल्याला राज्यघटना मतदानाचा अधिकार देतं आणि राज्यघटनेचं कोणाच्या संरक्षणात आहे? राज्यघटनेचं संरक्षण करणं, रक्षण करणं, त्याला लागू करणं पण हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे, सर्वोच्च न्यायालयाचं. जर सर्वोच्च न्यायालयाचेच न्यायाधीश असे म्हणत असतील, तर यावर्षी नाही झालं तर पुढच्या वेळेला, पुढच्या निवडणुकीला मतं द्या. म्हणजे मतदानाचा अधिकार काय, हे काय बर्थडे सारखं येण्याचं इन्व्हिटेशन आहे का? अरे, यावेळेला विसरलो, पुढच्या बर्थडेला या. मतदानाचा अधिकार हा बऱ्याचशा अधिकारांसोबत जोडून येतो. तुम्हाला जर मतदानाचा अधिकारच नाही, तर तुम्ही या देशाचे नागरिक नाही.
मग तुम्हाला बाकी अधिकार कोण्या अधिकाराने मिळणार? त्यामुळे आता तरी वाटतंय, की बंगाली अस्मितेसाठी झालेलं हे वाढीव मतदान आहे. पण शेवटी वाढीव मतदान होऊन सुद्धा निकाल काय येतात त्याच्यावर सगळ्यांचे लक्ष आहे. कारण मतदानाचा शेवटचा दिवस 29 तारीख आणि 3 तारखेला 4 तारखेला जे निवड म्हणजे 3 तारखेला जे रात्रीपर्यंत सगळ्यांना निर्णय कळेल. तर 30, 1, 2 हे 3 दिवस जे आहेत, या 3 दिवसात काय घडू शकतं? बिहारमध्ये याच 3 दिवसात खूप घडलेलं आम्ही पाहिलं, रिपोर्ट केले. त्यामुळे बंगालच्या बाबतीत अजूनही आम्ही म्हणतो शेरनी तो लढ रही है, लेकिन किससे लड़ रही है? ईडी, सीबीआई, इनकम टैक्स से। जिनसे लड़ रही है उनके पास अथाह धन है उस शक्ति से, एसआईआर से, निवडणूक आयोग से, या सगळ्यांसोबत ती लढते. त्यामुळे सध्या आपण एवढंच म्हणू शकतो की काटे की टक्कर है आणि झुकतं माप ममता दीदीकडे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.